सदा सत्य की राह चलूं मैं, पाप के पग को कभी ना करूं मैं, सदा सत्य सदा सत्य। डॉक्टर साहेब, हा माणूस दादा होळकर. फारच वाईट अवस्था आहे. वेडाच्या शेवटच्या स्टेजला असं वाटतं. म्हणजे जी व्यक्ती अस्तित्वातच नाही तिची हा पूजा करतो, तिची भजनं गातो, तिच्याशी बोलतो, तिच्या नावाची पुस्तकं वगैरे सुद्धा छापले त्यांनी स्वतःच्या खर्चानं. बघा ना तो फोटो बघ, स्वतःचाच फोटो त्यानं त्या कुठल्या तरी बाबाचा फोटो म्हणून छापला. आय डोंट नो म्हणजे टेक्निकली तुमच्या भाषेत तुम्ही काय म्हणाल. मला जेवढं कळतं मला असं वाटतं हा स्किझोफ्रेनियाचा प्रकार असावा, नाही का? व्हेरी सॅड. अरे बुधोळकर, काय चाललंय काय? अरे एकदा सांगितलं नाही ना, सगळं खरं खरं सगळं व्यक्त झालो. तुम्ही सगळं सांगितलंय ना की कोण खरा खोटा ते सत्य की असं म्हटलो काय? मग परत हे नाटक कशाला पाहिजे होता? दादा, बेहिशोबी मालमत्ता जमा करणे, अंधश्रद्धा पसरवणे, दहशत निर्माण करणे, बरेच गुन्हे लागू शकतात रे तुला. आता क्रिमिनल आहेस की वेडा आहेस हे तू ठरव. कुठे जायचं? जेलमध्ये की मेंटल असायलम मध्ये? मगर मैं लौट के आऊंगा, ये मत भूल जाना तुम. यूट्यूब ये तुम्हें याद करना और मुझको याद आना तुम. चला लवकर झोपायचं. हा चला. आर्या, बाळा मम्मा कुठे आहे बाळा तुझी? बाहेर आहे. बाहेर आहे? मग तू अशी एकटीच का बसलीस रूम मध्ये? नाही एकटीच बसलीये. अच्छा, पण मग तुला बोर होत असेल तर चल ना आमच्या रूम मध्ये युवी बरोबर खेळ. हा नको, परत तुला त्रास. मला काही त्रास होत नाही. तू आलीस ना तर मला मज्जाच येईल. आणि गंमत माहितीये का, मी ना एक नवीन गेम शिकलीये. तो मला तुला आणि युवीला शिकवायचा आहे म्हणून म्हणतेय चल. वाव. युवी मला सारखा विचारत होता मला आधी सांग, मला आधी सांग. आणि मी म्हणलं मी आर्या आल्याशिवाय कोणालाही सांगणार नाही. चालेल, मग जाऊयात आता खेळायला. हो चल. अरे बापरे, काय ग, कुठे घेऊन चाललीस माझ्या मुलीला? अगं ती रूम मध्ये एकटीच बसून बोर होत होती. मग म्हणलं चल आमच्या रूम मध्ये युवी बरोबर खेळायला. मम्मा, मी जाऊ युवी सोबत खेळायला? आणि आता दादा पण येतील ना घरी. मग तुम्हाला महत्वाचं बोलायचं पण आहे. उगाच आर्या कशाला मध्ये, मी तिला घेऊन जाते वरती. वा नेत्रा, खरंच सुधारलीयस का हा पण एक नवीन प्लॅन आहे तुझा?
प्रिया, मी खूप पहिल्यापासून तुला सांगत आलीये ग की तुझ्या इतकी हुशार नाहीये मी. खरंच युवी सोबत खेळायला घेऊन जाते ती. चलो, देर आहे दुरुस्त आहे म्हणायचं. उशिरा का होईना, काकूला अक्कल आली म्हणायची. जा बाळा, तू जा युवी बरोबर खेळ. आपण काकूच्या खोलीत पसारा करायचा नाही. गुड गर्ल, जा. येते. आता जेलमध्ये खडी फोडता फोडता 4 भजनं आणखीन सुचतील त्याला. दादा होळकरने आजपर्यंत जेवढे गुन्हे केले ते सगळ्या केसेस पुन्हा रिओपन होतील. आय विल सी टू इट. यावेळी नाही सुटत तो. त्यामुळेच दादा होळकरच्या तावडीत सापडलेल्या कितीतरी निष्पाप लोकांना दिलासा मिळेल. दादा होळकरचा बंदोबस्त झाला असला तरी आणखीन एका शत्रूचा बंदोबस्त व्हायचा बाकी आहे. कसा शत्रू जो दादा होळकर पेक्षाही जास्त डेंजरस आहे. चल, मी निघतो. घरी जायला हवं. त्याचाही बंदोबस्त आजच. नाही कन्फर्मच आहे, पण तरी मी तुम्हाला एक 5 मिनिटात कॉल बॅक करतो. हो, अगदी 5 मिनिटात. काय म्हणताय गौरांग भाऊजी? आय मीन टू बी भाऊजी. कसा चाललाय तुमचा केटरिंगचा बिझनेस? गौरांग, मी ठरवलंय माझं आणि सत्यजितचं लग्न झालं ना की मी तुला तुझ्या बिझनेस मध्ये खूप हेल्प करणार आहे. म्हणजे तुझ्या बिझनेस डेव्हलपमेंटसाठी, बिझनेस ग्रोथसाठी. आणि हो, तुला सुद्धा काही मदत लागली तर हक्काने माझ्याकडे मागायला यायची. आफ्टर ऑल मी तुझी वहिनी होणार आहे. वहिनीकडे मदत मागायला अजिबात लाजायचं नाही. हा गौरांग, आज सत्यजित सांगणार आहे मला आमच्या लग्नाची तारीख, लग्न कुठे करणार, कसं करणार, वगैरे वगैरे. आणि आमच्या लग्नात केटरिंग तुझंच असणार आहे बरं का. आणि गौरांग, भावाचं लग्न, घरचं लग्न म्हणून पैशाच्या बाबतीत काही तडजोड करू नकोस. पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं असावं. मगाशी मी तुमचं बोलणं ऐकलं म्हणजे कानावर पडलं. ऑनेस्टली सांगू, हे तिसरा हिस्सा वगैरे हे सगळं खरंच नकोय मला. गौरांग, हे घर, ही प्रॉपर्टी, हे सगळं फक्त तुझं आणि सत्यजितचं आहे. मला त्याच्यात काहीही नकोय. मला फक्त माझं सत्यजित हवंय, बाकी काही नाही. अरे मी डिस्टर्ब केलं का तुला? तू कामात होतास का? आय एम सो सॉरी. प्लीज कॅरी ऑन. आणि आता काय, वहिनी बनून कायमची या घरात आले की आपल्याला वेळ मिळेलच बोलायला. बाय. काय म्हणत होती? काय नाही, सोड ग. जितकी उंच उडते ना ती आता, तितकी जोरात जमिनीवर आपटणार आहे हे लवकरच कळेल तिला. चल. आज मी जे काही सांगतोय ते सगळं खरं आहे. तू जर माझं आणि प्रियाचं मॅरेज सर्टिफिकेट शोधायला गेलीस ना तर जगातल्या कुठल्याही सरकारी कचेरीत तुला ते कधीच सापडणार. आणि आर्या माझी बायोलॉजिकल डॉटर नाही याची जर खात्री तुला करून घ्यायची असेल तर मी DNA टेस्ट करायला सुद्धा तयार आहे. मी खरं सांगतो मंजिरी, तू विश्वास ठेव किंवा ठेवू नकोस. बाबा, कोणाचं नाहीये तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.
आजोबा मी माझ्या बाबांशी बोलते ना. आई जसं तुमच्यावर प्रेम करते तसं मी माझ्या बाबांवर प्रेम करते. दादा मी तुझा लहान भाऊ, हवं तर मुस्कटात मार माझ्या, पण ह्या वेळेला तुला थांबवणं मला गरजेचं वाटतं. लहान तोंडी मोठा का समज पावतो, पण मोठे जर चुकत असतील तर लहानांनी ते त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. दादा मनूने डिवोर्स घेतला, तो तिच्या मनाविरुद्ध, आणि त्यानंतरही तुझ्या इच्छेखातीर ती स्वतःची फरफट करते. आजोबा आता आई बाबा एकत्र येणार ना. माहित नाही. बाबा आणि आई एकत्र आले तर तुम्हाला आवडणार नाही का. आजोबा खरंच माझे बाबा एवढे वाईट नाही आहेत. पण तुम्हाला एक सांगू का, मला बाबा आई आणि आजोबा एकत्र आलेले खूप आवडतील. आजोबा मी बऱ्याचदा हट्ट केला की तुम्ही मला शिक्षा करता, पण आता तुम्ही हट्ट करता, पण मी तुम्हाला शिक्षा नाही करणार. आता तुमचं लग्न झालं ना, एकदम गुड हजबंड आणि वाईफ सारखं वागायचं. अजिबात भांडायचं नाही, एकमेकांना रागवायचं नाही आणि प्रेमाने राहायचं. आणि तू आजोबांना वाईट वाटेल असं वागायचं नाही आणि आपल्या बाळाचे लाड करायचे. मनूच्या बाबतीत म्हणत असशील तर मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तिचे निर्णय तिला घेऊ दे, कारण कोणत्या गोष्टीतनं आपल्याला जास्त समाधान मिळणार आहे हे प्रत्येकाला माहितीच असतं. मी त्या दिवशी जे तुला बोललो त्याच्यामुळे तुला राग आलाय, तू दुखावला गेलायस हे स्पष्ट आहे. पण दादा, आपण एखाद्याला जेव्हा सल्ला देतो तेव्हा त्याच्या मनाचा विचार सुद्धा करायला हवा. पण दादा, आपलं मत मांडणं आणि आपले विचार एखाद्यावर लादणं यात अंतर आहे. आणि दादा, मनूलाही तिचे स्वतंत्र विचार आहेत ना, ते आपण असे किती दिवस टाळत राहणार आहोत? हे कितपत योग्य मला सांग. आयुष्य पुन्हा त्याच वळणावर येऊन ठेपलंय. आता शुभ्राला पण तिच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. आजपर्यंत माझ्या घेतलेल्या निर्णयापासून मी कधीच तसूभरी ढळलो नाही. मी जे काही केलं करतोय ते सगळं केवळ तुझ्यासाठी, तुझं आणि तुझ्या आईचं आयुष्य सुरळीत व्हावं म्हणून करतोय शुभ्रा. मुधोळकर जे काही बोलून गेले ते कितपत खरंय? मनूला वाटतंय की हा माणूस आता बदललाय, हे खरं असेल? शुभ्राला तिच्या बापाबद्दल नितांत प्रेम आहे, त्यांच्यावर तिचा विश्वास आहे. तिला तिचे वडील हवेत, पण म्हणून माझ्या मुलीच्या आयुष्यात जे काही घडलं ते विसरता येणं शक्यच नाही. दोघींचं आयुष्य मार्गी लागावं म्हणूनच तर मी आजपर्यंत झटलोय. शुभ्रा खरंच निष्पाप आहे. म्हणून तरी असा कुठला गुन्हा केलाय? काय चुकलंय तिचं म्हणून तिने सगळं भोगलं? त्यामुळे आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मला आता कुठला तरी निर्णय घ्यावाच लागेल, शक्य तेवढ्या लवकर. काय हो, काय हवंय का? नाही, झाली संधी का मग? ठीक आहे, कुठंच आवडते. त्यो सत्याच्या डोक्यात काय पिलाय नाही? नाही म्हणजे ती सटणी नाही पुसलेली आहे ना, म्हणून विचारते काय पिलाय नाही. आत्या, काय कुठल्या प्लॅन बद्दल बोलताय तुम्ही? नाही म्हणजे समधी असं म्हणताय की मंजिरी इथं येणार आहे.
येणार आहे ना? आणि ती सटवी बी याच घरात आहे. नेमकं काय घडणार आहे विचार करून करून थकली आम्ही. आत्या, कसं आहे, जे काही घडणार आहे ना तो सगळा प्लॅन दादांच्या डोक्यात आहे. याच वाक्याचा कट्टाळा आलाय मला. सत्याच्या डोसक्यात पिल्यान आहे, सत्याच्या डोसक्यात पिल्यान आहेत हेच समधी म्हणतात. इथे माझ्या डोसक्याचं भुसकाट पडलंय त्याचं काय? तुमच्या डोक्याचं भुसकाट पडलं असेल तर तुम्हाला कॉफी करून देऊ का मी? डुचके, विषय बदलू नकोस हं? आत्या, या सगळ्या प्लॅन मध्ये माझं काम म्हणून दादांनी फक्त एवढंच सांगितलंय की मी आर्या बरोबर राहायचं. बाकी सगळं त्यांचं त्यांना माहिती. डुचके, आत्या, किती इम्पेशंट होताय. थोडा धीर धरा ना. योग्य वेळ आल्यावर कळेल सगळं सगळ्यांना. अगं प्लीज. काय पिल्यान आहे यांचा? चारे, सत्याच्या डोसक्यात समदा पिल्यान हाय. योग्य वेळ आली की तुला कळल समद. कधी येणार योग्य वेळ? दादाचा अडथळा कायमचा दूर होणं गरजेचं होतं मंजुषा. आणि सत्यजितने त्याचा आता असा बंदोबस्त करून ठेवलाय की दादा आयुष्यात पुन्हा कधीही डोकं वर काढू शकणार नाही. पण हे सगळं इतके अचानक? सत्यजित फक्त योग्य ती वेळ शोधत होता. ती वेळ आली आणि दादाला जिथे पोचवायचं होतं तिथे पोचवलं. खरं सांगू विहंग, तर हे होणं गरजेचंच होतं. दादानी सगळ्यांचं जगणं मुश्किल करून टाकलं होतं. पण आता मला असं वाटतं ह्याहीपेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे प्रियाला घरातून बाहेर काढणं. ते तर आहेच. पण त्याहूनही जास्त महत्वाचं हे आहे की सत्यजित आणि मंजिरी वहिनींचं एकत्र येणं. तुला अजूनही असं वाटतं की ते दोघं एकत्र येतील? हो, पण सध्याची वेळ आणि परिस्थिती तरी तेच सांगते. ते नक्की एकत्र येतील. प्रिया, प्रिया, काय झालं? काय नाही, जरा महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. नाही, पण तू दुसरं काहीतरी महत्वाचं करत असशील तर नंतर बोलू आपण. नाही नाही, मी काही महत्वाचं करत नव्हते. आणि जरी करत असते तरी तुझ्यापेक्षा महत्वाचं माझ्यासाठी काहीच नाही. ये बस. अगं बस बस बस. प्रिया, मी तुला म्हटलं होतं की मी माझा निर्णय घेईन. सो काय ठरलंय तुझं? ते तर तुला सांगायचंच आहे प्रिया. म्हणजे तेच तर बोलायचं होतं आपल्याला, नाही का? मी खूप विचार केला प्रिया, खूप विचार केला मी. तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठी तू काय काय सहन नाही केलंस. लोकांची बोलणी सहन केलीस. वेळप्रसंगी लोकांनी हातही उचललाय तुझ्यावर. तुझा हा सगळा संघर्ष, हे सगळं जे तू. सत्यजित, तुझा फक्त एक होकार माझा आतापर्यंतचा सगळा त्रास, माझ्या सगळ्या वेदना एका मिनिटात गायब करेल. नाही, पण मुद्दा तो नाहीये. गोष्ट अशी आहे की
गेल्या काही वर्षात मी सुद्धा खूप एकटा पडत गेलोय. आणि मग विचार करताना असं वाटतं की जर आई असती तर तिची तर हीच इच्छा असती ना की मी पुन्हा लग्न करावं. माहितीये मला, मावशीची हीच तर इच्छा होती की मी तुझ्याशी लग्न करावं, या घराची सून व्हावं. असेल. कसं असतं प्रिया, दोन मित्र जर एखाद्या घटनेमुळे एखाद्या गैरसमजामुळे दुरावले तर काही वेळ गेल्यानंतर ते मित्र पुन्हा एकत्र येतात. मैत्री तशीच टिकून राहते. मग प्रेम करणाऱ्यांच्या बाबतीत हे का होत नाही? सत्यजित, म्हणजे तुझा निर्णय की माझा निर्णय असा आहे की